नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेची सुरुवात करते। आजचा आपला विषय आहे शांतीब्रह्म एकनाथ। त्यांचा जो स्फुट ग्रंथ आहे प्रेम आनंद लहरी, त्याच्याविषयी थोडंसं आज आपण चिंतन करणार आहोत। अनंत जन्माची पुण्य फळती तरीच प्राप्ती सद्गुरू भजनाची, असं त्यांनी म्हटलेलं आहे। कारण सद्गुरू लाभणं याला सुद्धा एक संचित लागतं किंवा पुण्य लागतं, असं सगळेच जण सांगतात। आणि सद्गुरू कृपेविना पावले मोक्षाचे सदन, भूत भविष्य वर्तमान ऐकले नाही जनी कुठे। म्हणजे सद्गुरूची प्राप्ती झाल्याशिवाय किंवा सद्गुरूंची सेवा करण्याची संधी आपल्या आयुष्यात आल्याशिवाय आपल्याला मोक्षपदाची प्राप्ती होत नाही किंवा मोक्षाचं सदन लाभत नाही, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे। म्हणजे सद्गुरू प्रेम, सद्गुरू सेवा, सद्गुरू कृपा हे सगळंच महत्त्वाचं आहे आणि हे अनंत जन्मीच्या ज्ञानपुण्याईचं फळ असतं, असं म्हटलेलं आहे त्यांनी। संसारात आपण त्रिविध तापाने पोळलेलो असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक असे 3 ताप आहेत आपल्या मागे। आत बाहेर पार आपण होरपळून जातो आणि जीवमात्राच्या परमकल्याणासाठी अपार करुणेने किंवा अपार प्रेमाने सद्गुरू आपल्याला मार्गदर्शन करत असतात। आणि या दृष्टीनेच नाथांचं जर आपण वाङ्मय बघितलं तर श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावरील सुमारे 20,000 ओव्यांची टीका त्यांनी केलेली आहे। त्याच्यानंतर रुक्मिणी स्वयंवर लिहिलेले आहे, त्याच्यामध्ये 1000हून अधिक ओव्या आहेत। चतुश्लोकी भागवत आहे, 500हून अधिक ओव्यांचा आहे। नंतर स्वात्मसुख म्हणून त्यांचा एक ग्रंथ आहे, तो 450 ओव्यांचा प्रबंध वजा ग्रंथ आहे। स्फुट ग्रंथ जो आहे हा आनंद लहरी, त्याच्यामध्ये सुद्धा 1000 ओव्या आहेत। असा सगळा त्यांचा जो वाङ्मय आहे किंवा असं जे सगळं त्यांचं लिखाण आहे ते सगळं मार्गदर्शक आपल्याला आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे नाथांच्या प्रबंध ग्रंथातून अमृताचे विश्व विलसते, असं त्याने इथे म्हटलेलं आहे। आणि तेच या इंग्लिशच्या स्फुट ग्रंथातून, आता बाकीच्या ज्या ग्रंथांचा विस्तार बघितला तर आनंद लहरी हा ग्रंथ जो आहे तो फक्त 1000 ओव्यांचा आहे। तर या छोट्याशा स्फुट ग्रंथातून सुद्धा 1000 नाही, 150 ओव्यांचा हा ग्रंथ आहे। अमृतच अमृत लाभत आहे। आणि नाथांची जी शांत स्थिती होती किंवा जी त्यांना ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली होती, तर ही ब्रह्मस्थिती सद्गुरू कृपेने सामान्य लोकांना सुद्धा कशी प्राप्त होईल, सर्व संतांचं हेच सांगणं असतं किंवा हीच त्यांची कळकळ असते। जसं तुकारामाने म्हटलंय की बुडत हे जन न देखावे डोळा, तसं सगळ्या संतांना असंच वाटत असतं की जे काही आपल्याला शांती लाभलेली आहे, जे काही आपल्याला सुख लाभलेलं आहे, जे काही समाधान आहे, जो काही आनंद आहे, तो आनंद सगळ्यांना मिळावा। आणि त्याच्यातूनच या प्रेमलहरी ग्रंथ जो आहे त्याची निर्मिती झालेली आहे। म्हणजे विश्वाच्या पैलपार जाऊ शकू आपण किंवा त्याबद्दल ते जे विश्वाच्या पैलपार आहे त्याबद्दल एक प्रेमभाव निर्माण व्हावा, यासाठी सद्गुरू किती महत्त्वाचे आहेत। आणि या सद्गुरूंविषयीचा प्रेमभाव नाथांच्या अंतरी भरून वाहिलेला आहे। त्यांच्या हृदयात या नुसत्या आनंदलहरी नाहीत, तर त्या पाठीमागचे विशेषण विश्वमोलाचे आहेत। नाथ म्हणतात प्रेम आनंद लहरी आहेत, धरताही परी आवरेना। नाथांचे गुरु एका जनार्दन स्वामी, आपण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, म्हणून त्यांच्या प्रत्येकाच्या शेवटी एका जनार्दनी अशा तऱ्हेचा एक उपपत्ती लावली जाते किंवा उपपद लावलं जातं। अतिशय भावोत्कट अशा या प्रेम ओव्या आहेत। 150 ओव्यात नाथांचे प्रेम रसमयी हृदय प्रकटलेलं आहे। कारण शेवटी काय आहे की सगळ्याची परिणती ही प्रेमभावामध्ये झाली पाहिजे, शुद्ध भावामध्ये झाली पाहिजे, स्वच्छ भावामध्ये झाली पाहिजे। त्याच्यामुळे हे प्रेमभाव जो आहे हा प्रेमभाव अतिशय महत्त्वाचा आहे। आणि या संपूर्ण ग्रंथातून नाथांचं प्रेमरसमयी हृदय जे आहे हे प्रकटलेलं आहे। त्यांचा जो शांत भाव आहे, म्हणजे त्याने जे आपण उपपत्ती लावतो की शांती ब्रह्म एकनाथ किंवा
शांतीचे सागर असं त्यांना म्हटलं जातं. आणि जीवाच्या उद्धारासाठी तळमळणारं अंतःकरण व्यक्त झालेलं आहे. जीवोद्धारासाठी जी काही त्यांना तळमळ लागलेली होती, अपार करुणा त्यांच्या मनामध्ये होती, ती त्यांच्या शब्दामध्ये प्रकट झालेली आहे. ही अपार करुणा, ही करुणा जी आहे, ही करुणा या संतांच्या ठिकाणीच असते. सर्वांच्या ठिकाणी भेदभाव न ठेवता, कुठल्याही प्रकारचा मी तू पण भाव न ठेवता सर्वांच्या ठिकाणी करुणा भाव हा त्यांच्या ठिकाणी असतो. ही आणि करुणा जी आहे, ही करुणा त्यांच्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. नाथांच्या अंतःकरणाची गहराई जर आपल्याला समजली नाही तर आपल्या हातात फक्त टरफलेच येतात. म्हणजे मूळ काय आहे याचं, त्यांचा सांगण्याचा उद्देश काय आहे, त्यांना नक्की काय म्हणायचं आहे, हे आपल्याला समजणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर नुसतं वरवरचं वाचणं काही उपयोगाचं नाही. म्हणूनच स्थूल आणि सूक्ष्म असा त्याच्यामध्ये फरक आहे. किंवा आपण म्हणतो ना की रीडिंग बिटवीन द लाईन, नक्की तिथे काय म्हणायचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. अन्यथा नुसतंच टरफलं, आपल्याला असं वाटतं आपल्याला सगळं समजलंय. म्हणून नित्य नूतन तत्व असं म्हटलेलं आहे ना ज्ञानदेवांनी सुद्धा. नवीन 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 त्यातनं उमजत जातं, नवीन नवीन अर्थ समजत जातो, प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन उमगतं. तर त्याचा शोध आपल्याला सूक्ष्मपणे घेता आला पाहिजे. नाहीतर मग आपल्या हातामध्ये फक्त टरफलच लागतील आणि पुन्हा आपला आविर्भाव असा असेल की आपल्या ठिकाणी आपल्या हाताला चांगल्या तऱ्हेचा गर लागलेला आहे किंवा चांगल्या तऱ्हेचा अर्थ लागलेला आहे. हा पुन्हा आपल्याबद्दलचं जे अज्ञान आहे किंवा आपल्याबद्दल जी आपली एक वेगळी प्रतिमा असते की आता हे सगळं मी वाचलेलं आहे आणि हे सगळं मला समजलेलं आहे. तर तसं असू नये. तर असं म्हणतात ना की जो असं म्हणतो की मला काहीच समजलं नाही तोच खरा अभ्यासू असतो, तोच खरा साधक असतो. तसं इथे त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांच्या अंतःकरणाची जो गहराई आपल्याला समजली नाही तर आपल्या हातात फक्त टरफलेच येतील आणि मूळ गाभा पूर्णपणे बाजूला राहील. फक्त श्रेयससुखाचा विचार किंवा अंतिम कल्याण हे करता आलं पाहिजे. प्रेयस बाजूला सारता आलं पाहिजे. आता इतकी वर्ष आपण इथे येतो, अभ्यास करतो, हे आपल्याला प्रेयस आणि श्रेयसातला फरक कळत असेल. प्रेयस म्हणजे तात्पुरतं सुख देणारं जे आहे, इंद्रियजनित सुख जे आहे, हे सगळं प्रेयस आहे. प्रिय वाटतं आपल्याला, तात्पुरतं सुख देतं, ते संपून जातं, मग परत आपण नवीन सुखाचा शोध घेतो. आणि श्रेयस म्हणजे कल्याणकारक, जे माझं अंतिम कल्याण ज्याच्यामध्ये. आणि अंतिम कल्याण कशामध्ये आहे आपलं, तर चिरंतन शांती, चिरंतन समाधान, चिरंतन सुख, कधी न डळणारा आनंद, दुसऱ्यावरती अवलंबून नसणारा आनंद, हे याच्यामध्ये आपलं श्रेयस आहे, याच्यामध्ये कल्याण आहे. त्याचे प्रेयस बाजूला सारून श्रेयसाची स्वीकृती केली पाहिजे, तरच जीवनाचं साफल्य आहे. म्हणजे श्रेयस जीवन हे सर्व मानव मात्रास उपलब्ध व्हावं, या एवढ्या हेतूने त्यांनी हा ज्ञानसागराची निर्मिती केलेली आहे किंवा या वाङ्मयाची निर्मिती केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ही भूमिका फार महत्त्वाची आहे आणि सगळ्या संतांची हीच भूमिका असते. गीतेमध्ये सुद्धा जेव्हा अर्जुन गोंधळून गेला तेव्हा दुसऱ्या अध्यायातच त्यांनी श्रेयसाची मागणी केलेली आहे. कार्पण्य दोष पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसमूढ चेतः यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे, की माझ्यासाठी श्रेयस नक्की काय आहे हे तू मला सांग. हे आधी कळणंच महत्त्वाचं आहे. आणि मी धर्मसमूढ झालेलो आहे हेही कळणं खूप महत्त्वाचं किंवा अवघड आहे. आपल्याला वाटतं वी आर ऑन राईट ट्रॅक, आपण बरोबरच आहे सगळं आपलं, पण मला काही समजत नाहीये, मी गोंधळून गेलेलो आहे, योग्य अयोग्य काय आहे हे मला कळत नाहीये, हे पण आधी माणसाला समजायला लागतं, तर तो योग्य किंवा चांगल्या तत्वाचा शोध घेतो, चिरंतन तत्वाचा शोध घेतो. तर श्रेयस हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अशा श्रेयसाची प्राप्ती व्हावी सर्व मानव मात्रांना, या दृष्टिकोनातून या नाथांच्या प्रेम आनंद लहरी या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. नाथाने आपल्या प्रेम आनंद लहरी या स्फुट ग्रंथामध्ये मानवी जीवन ब्रह्मानंदाने भरून जावे अशा तऱ्हेची त्यांना कळकळ लागलेली आहे, अशा तऱ्हेची त्यांची इच्छा आहे. परम प्रेमानंदमयी असावे हा परम उदात्त हेतू आहे. आणि हा हेतू त्यांचा केव्हा साध्य होईल, ज्याला जीव जगत आणि जगदीश्वर याचं योग्य आपल्याला कोऑर्डिनेशन करता येईल. हे करता येणं खूप महत्त्वाचं आहे. जीव जगत आणि जगदीश्वर म्हणजे आपण, ही संपूर्ण सृष्टी आणि त्याच्या पाठीमागचं परमात्म तत्व, परमेश्वर, परमेष्ठी तत्व, व्यष्टी समष्टी आणि परमेष्ठी. तसं जीव जगत आणि जगदीश्वर
हे आपल्याला नीट समजणं, याच्यामधला जो अनुबंध आहे तो अनुबंधाचं नीट आकलन होणं, ह्या खूप मूलगामी विचार आहे इथे हा. आणि ते समजल्याशिवाय आपल्याला चिरंतन सुखाची किंवा चिरंतन आनंदाची प्राप्ती होत नाही. आणि मग त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, तर आपण गुरुकृपांकित होणं आवश्यक आहे. सद्गुरूंची कृपा आपल्यावरती होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपण सद्गुरूंची सेवा करणं आवश्यक आहे. म्हणजे गुरुप्रेमांकित होण्यासाठी परोपरी त्यांनी विनवणी केलेली आहे आणि गुरुप्रेमाचं महिमान गायलेलं आहे. आणि ते गाताना ते अतिशय प्रेममयी झालेले आहे, अतिशय भावविभोर झालेले आहे. ते काय म्हणतात, ग्रंथारंभी नाथ म्हणतात, निर्गुण परमात्म्याला वंदन करतात. ओम नमो सच्चिदानंद घना, ओम नमो सकळ सुखाची या निधना. सकळ सुखाचं निदान कोण आहे, तर ते सच्चिदानंद घन आहे. नावच बघा किती छान आहे, सच्चित आनंद, नेहमी टिकणारा आनंद, चित आनंद, सच्चित आनंद, सच्चिदानंद घना असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याला ते वंदन करतात. सकळ सुखाची या निदाना, ओम नमो परात्पर निर्गुणा, जगत जीवना मूळ बीजा. म्हणजे इथे काय काय विशेषण आहेत बघा. ते संपूर्ण परमात्म्याला ते वंदन करताना सुखाचं निधान आहे म्हणतात. या संपूर्ण सृष्टीचं मूळ बीज आहे असं म्हणतात ते. ओम नमो परात्पर निर्गुणा असं म्हणतात. म्हणजे अतिशय श्रेष्ठ, म्हणजे साक्षात्कारी संतांचे सद्गुरू हे साक्षात परमात्म तत्वच असतं. आता समर्थ रामदासांचे सद्गुरू आपल्याला सगळ्यांना माहिती, साक्षात श्रीरामच होते. हे परमात्म तत्वाच्या सद्गुरू हे परमात्म तत्वच आहे. म्हणजे सद्गुरूचं वर्णन करतानाच विमळ ज्ञान सद्गुरूला असतं असं समर्थांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे साक्षात्कारी संतांचे सद्गुरू हे साक्षात परमात्म तत्वच असतं. आणि सगुण गुरुलाही महत्व आहेच, पण ते सगुण गुरु जे बघतात त्याच्यामध्ये ते निर्गुण परमात्म तत्वच बघत असतात. आपल्याला ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथांचा पण अनुबंध माहिती आहे सगळ्यांना, किती अनुबंध होता आणि ज्ञानदेव निवृत्तीनाथांना किती मान देत होते आणि किती मोलाचं स्थान त्यांच्या आयुष्यामध्ये निवृत्तीनाथांचं होतं. ज्ञानदेवाने प्रसादानाच्या सुरुवातीला आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, विश्वात्मके देवे. तसंच इथे नाथ म्हणतात की जगदीश्वर मूळ बीज, संपूर्ण जगताच्या सुखाचं निधान. म्हणजे तसंच ज्ञानदेवाने जे म्हटलेलं आहे की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, अशी त्यांनी प्रार्थना केलेली आहे. म्हणूनच इथे नाथ सुद्धा मंगलाचरणाच्या पुढच्या काही ओव्यातून या मूळ ब्रह्मास नमन करतात. ते कसे आहे सांगतात. सकळ व्यापक अव्यक्त अनुपमेय आदि पुरुष आदि देव उत्पत्ती प्रलय रहित. म्हणजे त्याला निर्मिती नाही, त्याला अंत नाही, त्याला आदी नाही अंत नाही. तो आदि पुरुष आहे, आदि देव आहे, अनुपमीय आहे, त्याची तुलनाच करता येत नाही कशाशी. कशाशी त्याची तुलना करता येत नाही. म्हणजे समर्थाने सुद्धा तुम्ही जर त्यांचं सद्गुरु स्तवन वाचलं तर प्रत्येकाची उपमा देत देत ते परत नाही, आता ते याच्यासारखं नाही, त्याच्यासारखं नाही, त्याच्यासारखं नाही, आणि मग शेवटी अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती असं म्हटलेलं. या अंतरस्थितीच्या खुणाच आधी आपल्याला ओळखता येत नाही, त्या ओळखता आल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी जो सद्गुरूंची कृपा असणं हे खूप महत्वाचं आहे. तुझे निजस्वरूप पाहता, तुझे निजस्वरूप पाहता दृष्टी निजानंद समाये सृष्टी, तुटल्या जन्ममरणाच्या गाठी निर्भय पोटी मी झालो. म्हणजे तुझं जर निजस्वरूप पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये निजानंद न समाये सृष्टी, सृष्टीच्याही पलीकडचं आहे. म्हणजे जसं गीतेमध्ये 10व्या अध्यायात भगवंताने म्हटलेलं आहे, सर्व विश्व व्यापून मी दशांगुले उरलो. म्हणजे दशांगुले उरलो म्हणजे सृष्टीच्याही पलीकडचं हे सगळं आहे. आणि काय आहे, याला जर आपण याचं जर आपण भजन केलं किंवा याची जर आपण उपासना केली तर तुटल्या जन्ममरणाच्या गाठी आणि निर्भय पोटी मी झालो. निर्भय होणं, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती 16व्या अध्यायात पहिली 3 संपत त्यांनी अभय सांगितलेली आहे. आपण का निर्भय होत नाही, कारण आपल्याला सतत कशाची तरी आशा असते आणि मग हे पूर्ण होईल का, ते पूर्ण होईल का, असं होईल का, तसं होईल का, आणि या ह्याच्यातनं आपल्याला सतत कशाचं तरी भय वाटत राहतं. म्हणून त्यांनी त्या निजानंदाला जर आपण
बसलं तर आपल्याला निर्भयता प्राप्त होईल, अभयता प्राप्त होईल, असं त्याने इथे म्हटलेलं आहे की आपल्याच अंतःकरणी प्रत्यक्ष ब्रह्मानुभूती आल्याशिवाय नुसत्या शाब्दिक रटाळ आत्मचर्चेने जन्ममृत्यूची नरक परंपरा संपणार नाही. तेच आपण मगाशी बोललो की अंतर्स्थितीच्या पुन्हा अंतर्निष्ठ जाणतील. अंतर्निष्ठ झाल्याशिवाय तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाच वाद आपण असे. पण माणसाला वेळ नाही स्वतःशी संवाद करायला. खूप बहिर्मुख झालाय माणूस, खूप त्याला बाहेर 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 काही ना काहीतरी. स्वतःजवळ आपण बसतो का 10 मिनिटं तरी कधी? स्वतः जवळ बसणं ही एक आहे संकल्पना, खूप महत्वाची आहे. तेच त्यांनी इथे म्हटलेलं आहे की जन्ममृत्यूची नरक परंपरा जर संपवायची असेल तर आपल्याला ब्रह्मानुभूती घेतली पाहिजे. हाच जगत विचार, हाच माया विचार या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आणि प्रापंचिकाला जगताचा विचार तो करू शकत नाही, कारण त्याला त्याचा प्रपंच हेच त्याचं जग असतं. कुपमुंडक वृत्ती आपण जी म्हणतो ती तिथल्या तिथेच त्याचं सगळं असतं. तो जगताचा विचार करू शकत नाही, स्वतःच्या पलीकडे फार जाऊ शकत नाही. फार फार तर स्वतःचं कुटुंब, फार फार तर शेजार पाजार. पण त्या सुद्धा आपण जर विचार केला तर एक वेळा जर काही अशा आल्या तर शेवटी माणूस स्वतःवरतीच येतो. आपल्याला माकडीची गोष्ट माहिती आहे. पिल्लाला वाचवण्यासाठी वर धरलं शेवटी पाणी तिच्या नाका तोंडात जायला लागलं, तेच पिल्लू तिने पायाखाली घेतलं. म्हणजे हा जगताचा विचार प्रापंचिक करू शकत नाहीत. प्रपंच हाच त्यांना खरा वाटतो. पण मुमुक्षाला मात्र जगत भ्रमाची जी आहे ती धास्ती वाटते. ईश्वराची इच्छा ही मायाच आहे, कारण ती गुंतवणारी आहे. माया आपल्याला गुंतवते ना. म्हणजे मायेचा दोन्ही दृष्टीने विचार करता आला पाहिजे की माया समजावून घेऊनच मायेच्या पार जाता येतं बरं का. कारण शेवटी शाश्वत अशाश्वत सगळं आपल्याला मायेतूनच कळतं. त्याच्या मायेतूनच आपल्याला मायेच्या पार जाता येतं. ती माया समजावून घेता आली पाहिजे. हाच जगताचा विचार आहे. जीव म्हणजे मी, जगत म्हणजे माया, संपूर्ण सृष्टी. या जगताचा विचार करता आला पाहिजे. ती गुंतवणारी आहे आणि या माया शक्तीनेच अनंत ब्रह्मांड रचलेली आहे. मायेतून पंचमहाभूते आणि या पंचमहाभूतातूनच सारे विश्व हे क्षणार्धात उभे राहिलेले आहे. ही सगळी संतती आहे. म्हणजे गीतेमध्ये जसं म्हटलेलं की मी ज्याला प्रकृतीला आपलं म्हणतो त्याला ही सगळी प्रसवायला लागते. मी तिचा अंगीकार करतो असं म्हटलंय त्याच्यामध्ये. भगवंताने म्हटले की मी प्रकृतीचा अंगीकार करतो आणि मग ही सगळी प्रसवायला लागते. टांगसाळीसारखं जीवसृष्टी निर्माण व्हायला लागते. ब्रह्मांड रचली जातात असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. हे सारं विश्व आता त्यांनी काय उपमा दिली आहे बघा, वांझोटीची संतती आहे. वांझोटीची संतती आहे, कारण त्या संततीला काही अर्थ नाहीये असं त्यांनी नाथांनी इथे म्हटलेलं आहे. अस्तित्वच नाहीये त्याला. जाग आल्यावर स्वप्न संपते, तसे ज्ञानाची जाग आली की या विश्वाचे अस्तित्व कसे भ्रामक आहे ते समजते. ही ज्ञानदेवांची उपमा आहे की आपल्याला जर एखादं स्वप्न पडत असलं आणि आपल्याला जाग आल्यावर जर भयानक स्वप्न असेल तर आपण निश्वास टाकतो, स्वप्न होतं बाबा, सुटले. आणि चांगलं स्वप्न असेल तर थोडंसं मन खट्टू होतं की यार स्वप्न होतोय. पण तसं हे ज्ञानदेवाने असं म्हटलेलं की जसं जाग आल्यावर स्वप्न संपतं, तसं ज्ञानाची जाग आल्यानंतर हे विश्व कसं भ्रामक आहे हे समजायला लागतं. म्हणून ज्ञान महत्वाचं आहे. म्हणजे त्यालाच समर्थ रामदासांनी असं म्हटलेलं की आगाची घडलीची नाही त्याची वार्ता पुससी काही. आणि ज्ञानदेवाने आणखीन एक छान दाखला दिलेला आहे की वाऱ्याने ज्याला पाणी हलतं आणि लाटांची निर्मिती होते आणि वारा थांबल्यानंतर ज्याला लाटा पूर्णपणे शांत होतात, पाणी स्थिर होतं, त्याला काय म्हणायचं आपण? इथे कुणाचा जन्म झाला, कुणाची निर्मिती झाली आणि कुणाचा नाश झाला. तसं हे आहे, हे सगळं भ्रामक आहे, हे समजलं पाहिजे. हा जो विचार आहे हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. म्हणूनच अगाचे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही असे समर्थ रामदास म्हणतात. तरी या विश्वाच्या उभारणीपासून संवारणीपर्यंत मायेचे महत्व आहेच, जे आपण मगाशी म्हटलं. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्य या मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते.
दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया. दैवी माया ही सगळी माझी आणि ती तरुण जाण्यास अतिशय अवघड आहे. मामेव ये प्रपद्यन्ते, मला जे शरण येतात तेच ही माया तरुण जाऊ शकतात. मायेचं महत्व आहे जो, कारण त्याच्याशिवाय हा जगतविलास शक्यच झाला नसता ना. ते मायेचं महत्व आहेच, पण त्यातनं आपल्याला त्या सगळ्या याच्यातून आपल्याला शाश्वत काय आहे ते शोधता आलं पाहिजे. म्हणजे मला वाटतं समर्थ रामदासांनी जसं म्हटलेलं आहे ना, की उसामध्ये घेई जे रस, येर ते सांडीचे पाकस, तैसा जगतामध्ये जगदीश्वर ओळखीत जावा. जगत हा सगळा कर्दम आहे, शाश्वत आणि अशाश्वताचा. त्यातनं आपल्याला शाश्वत काय आहे ते नक्की शोधता आलं पाहिजे. त्याच्यासाठी सद्गुरूची कृपा लागते आणि शाश्वताचा अनुसंधान ठेवता आलं पाहिजे. अशाश्वत बळाने बाजूला सारता आलं पाहिजे, कारण त्याचा मोह असतो फार आपल्याला, आणि तिथेच माणसाचं अधःपतन चालू होतं. तेच त्यांनी इथे म्हटलेलं आहे की हा सगळा काल्पनिक डोलारा आहे. म्हणजे नाथाने आता काय कल्पना केली आहे की आपल्या मनामध्ये एखादी कल्पना स्फुरते आणि त्या कल्पनेला अनेक दुमारे फुटतात आणि कल्पनेतून कल्पना निर्माण होत राहतात आणि या कल्पनांचा विस्तारच विस्तार होत जातो. असं होतं ना आपल्या बऱ्याच वेळेला. एखाद्या गोष्टीबद्दल आपण इतक्या कल्पना करतो, काय 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 असं होईल असं होईल असं होईल असं होईल असं होईल. त्या दूधवालीची गोष्ट आहे ना, की हांड्यावर हांडे घेऊन ती चाललेली असते आणि अगदी बॅलन्स होऊन जायचा प्रयत्न करत असते, पण मन तिचं, आता मी हे दूध विकीन, मग मला एवढे पैसे मिळतील, मग मी कोंबड्या घेईन, अंडी घेईन, मग असं होईल, मग तसं होईल, मग मला भरपूर पैसे मिळतील. काय होतं या सगळ्या याच्यामध्ये, इतकी ती कल्पनामध्ये रमते कल्पना विश्वात की तिची मान हलते तिच्या नकळत, सगळे अंडे खाली पडतात, दूध सांडून जातं. म्हणजे कल्पनेचा डोलारा जो आहे, कल्पनेचं विश्व जे आहे, कल्पनेचा विस्तार जो आहे तो अतिशय घातक आहे. हे आपल्या मनाला आपणच आवरलं पाहिजे की तू किती कल्पना करतोस, त्याला काही अर्थ आहे का. म्हणजे स्टिक टू फॅक्ट, वस्तुस्थितीला धरून राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि कुठे आहोत आपण आणि काय भान आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे साधं ध्यानाला बसल्यानंतर सुद्धा मनामध्ये विचार यायला लागले तर आपण दटवायला पाहिजे, अरे याच्यासाठी तू बसलास का, याच्यासाठी तू लवकर उठलास का. हा आपणच आपल्याला धाक दिला पाहिजे. या कल्पनांचे मनोरे माणसाला खूप कुठे कुठे नेतात, विस्तार होत जातो, रूप आविष्कार, रूप विस्तार अगदी अपार अपार होत जातो, पण सत्य स्वरूपात पाहू जातात त्यात काहीच तथ्य आढळत नाही, काहीच सत्य नसतं, काहीच तथ्य नसतं. आणि तसंच हे सारं विश्व आहे. स्वतःच्या संकल्पनांच्या आधारे ही मर्यादित सृष्टी आहे. वस्तुतः ब्रह्म परमात्म तत्व हे अनंत अपार आहे. ही मर्यादित सृष्टी आहे. कल्पनेचा विस्तार कितीही केला तरी सृष्टी मर्यादित आहे आणि परमात्म तत्व हे अपार अनंत आहे. त्याच्यामुळे या कल्पनेच्या ह्याच्यामध्ये किती रमायचं, कारण शेवटी काय आपल्या लक्षात येतं, मनातले मांडे मनातच राहतात. राहतात ना, काही उपयोग होत नाही. पुष्कळ वाटतं आपल्याला असं व्हावं तसं व्हावं असं व्हावं, अमुक आहे तमुक आहे, पण होत नाही ते. आणि मग मनातले मांडे मनातच राहतात. त्याच्यामुळे त्यांनी शिणू नये, तो क्षीण होतो आपल्याला. शेवटी काय आहे की आपल्या या सगळ्या शक्ती आपण आवरल्या पाहिजेत ना, साठवून ठेवल्या पाहिजेत, तर आपण इकडे या अभ्यासाकडे शक्ती लावू शकणार आहोत. अदरवाईज आपल्याला नुसता क्षीण होतो. हे पण कळलं पाहिजे की कुठल्या साधनाने, कुठल्या उपासनेने आपली प्रगती होते आणि कुठल्या साधनेने आपल्याला व्यर्थ क्षीण होतो आहे. गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा म्हटलंय ना की थोडं वाचा, खूप वाचायला जाऊ नका, क्षीण होईल तुम्हाला, तो शब्दजंजाळ व्हाल तुम्ही. त्याच्याकडे थोडं वाचा, त्याचं चिंतन मनन करा. त्याच्या कशाने आपल्याला क्षीण होतंय आणि कशाने आपली चांगली प्रगती होतीये हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. हा कल्पनांचा विस्तार जो आहे तो आवरता आला पाहिजे. आणि हे कळण्यासाठी आणि वळण्यासाठी, नश्वर सृष्टीकडून शाश्वत ब्रह्माकडे अनुसंधान वळवण्यासाठी सद्गुरु कृपा अत्यंत महत्वाची आहे. कबीराचा दोहा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, गुरु गोविंद दोहोकडे काकू लागू पाय, गुरु बलिहारी आपण गोविंद दिव दिखाय. त्याच्यामुळे गुरुमुळे हे सगळंच उलगडणार आहे. देव सुद्धा गुरुमुळेच उलगडणार आहे. त्याच्यामुळे गुरु हा श्रेष्ठ आहे, सद्गुरु श्रेष्ठ आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे नाथ हे आनंद लहरीमध्ये म्हणतात की जे स्वरूपी असतील त्यांनाच मायेची मिथ्या स्थिती कळते. नुसत्या तर्काने मायेचे मिथ्यत्व कळत नाही, तर त्यासाठी अनुभूती अत्यंत महत्वाची असते.
हे नुसते शब्द करून उपयोग नाही, तर त्याची आपण अनुभूती घेता आली पाहिजे. इथे जे काही आपण ऐकतो त्याचं थोडंसं का विना चिंतन आणि थोडंसं का विना स्मरण हे नंतर केलं तर मग आपल्या मनामध्ये थोडं 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 काहीतरी एक रुजत जातं. हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ही अनुभूती जी आहे ना, इथे नुसते तर्क किंवा शब्द याला महत्व नाही, तर अनुभवाला महत्व आहे. अनुभूती म्हणजे काय त्यांनी म्हटलेलं ना समर्थाने, काय म्हटलंय बरं, समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष जावं. म्हणजे अनुभव घेतला पाहिजे. जे आपल्याला ज्ञान मिळतं ते आपण आपल्या अनुभवातून सिद्ध करत गेलं पाहिजे. हा बरोबर आहे, मला खरंच छान वाटलं, मला खरंच बरं वाटलं, मी अशा तऱ्हेने माझा विचार बनवल्यामुळे मला खरंच वेगळं वाटलं, काहीतरी माझ्या मनाला बरं वाटलं. हे आपण अनुभूतीतून शिकत गेलं पाहिजे. हा जो विचार आहे, हा विचार इथे खूप महत्वाचा आहे. आणि म्हणूनच अनुभवातून शहाणं होणं आणि पुढे जाणं हे महत्वाचं आहे. अनुभवातून शहाणं होणं पण महत्वाचं आहे. का आपण तेच अनुभव परत परत घेतो आणि तरी आपण शहाणे होत नाही. असं का होतं, तर असं मोहामुळे होतं. आता यावेळेला होईल बरोबर, असू दे, काय मागच्यासारखं केलं म्हणून काय बिघडतं, हा मोह असतो माणसाला. पण शहाणं झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तेच परत परत करण्यात काहीच अर्थ नसतो, राम नसतो का. म्हणून असं एक आहे विचार की पश्चातापाच्या वेळा जेवढ्या आपल्या आयुष्यात कमी येतील तेवढं आपण बियाणून राईट ट्रॅक. नाही तर मग सारखं तेच ती चूक तोच पश्चाताप. असे खूप लोक असतात बघा, सारखं सॉरी सॉरी म्हणतात पण सुधारणा कधीच करत नाहीत. त्यांना तो सॉरी शब्द छान वाटतो, गोंडस, सॉरी सॉरी म्हणायचं पण सुधारणा करायचीच नाही. तर असं उपयोगाचं नाही, असं त्यांना म्हणायचंय की सद्गुरु कृपा होईल त्याचीच भ्रांती निरसते. आणि या सगळ्यासाठी सद्गुरु कृपा हा विचार मनामध्ये येण्यासाठी, या विचाराने आपल्याला पुढे जाण्यासाठी सद्गुरु कृपा अत्यंत महत्वाची आहे. आणि वृत्ती सद्गुरु रूपात बुडून जाते, कल्पना विरून जाते आणि वृत्ती सद्गुरु रूपात बुडून जाते. वृत्ती सद्गुरूच्या रूपामध्ये किंवा सद्गुरूच्या शिकवणीमध्ये बुडून गेली पाहिजे. ते जे काही सांगतायत ना त्याच्यामध्ये आपली वृत्ती पूर्णपणे समाविष्ट झाली पाहिजे, पूर्णपणे विरली पाहिजे त्याच्यामध्ये. आपण वेगळे नाहीच आहोत, सद्गुरू जे सांगतायत तसंच. म्हणून एकच प्रार्थना करावी की तुझ्या मार्गदर्शनाप्रमाणे चालायचं बळ आणि बुद्धी आम्हाला दे. एवढीच प्रार्थना करावी सद्गुरूंना की तुमचं काय मार्गदर्शन आहे आणि त्यांचं काय मार्गदर्शन आहे ते आठवत राहावं. म्हणजे मग कुठेतरी आपली काही अंशाने का विना थोडी 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 प्रगती होत राहते, हे त्यांना इथे सांगायचंय. आनंद लहरीतील 45 ते 50 क्रमांकाच्या ओव्यात नाथ म्हणतात, मायेने त्रिभुवन व्यापले, माया त्रिभुवन व्यायली आहे आणि क्षणार्धात तिने अनंत ब्रह्मांड रचलेली आहेत. विश्वाची उत्पत्ती स्थिती व संहारही तिच्याच योगे होतो. शिवस्वरूपाला जीवत्व तिच्याचमुळे येते, हे माहितीच आहे सगळ्यांना. मगाशी आपण बोललो ना की प्रकृतीचा अंगीकार केला की जीवत्व आलं. ते एकोहम बहुश्याम एकाकीनं रमते, त्याला मोह झाला की मला एकट्याला करमत नाही, म्हणून मग प्रजयामी नाही सगळा विस्तार चालू झाला आहे त्यांनी इथे म्हटलेलं आहे. आणि मग काय होतं, शिवस्वरूपाला जीवत्व येतं आणि तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून सुखदुःखाचे दारुण भोग देण्याचे काम माया करते. दुसरं काय करते माया? सुखदुःख, सुख आणि दुःख, अनुकूल प्रतिकूल, एकामागून एक चालू असतं. कधी कधी आपण बरे असतो, कधी आपली परिस्थिती अजिबात चांगली नसते, मनस्थिती अजिबात चांगली नसते, कारण काहीतरी खूप मनाविरुद्ध झालेलं असतं आणि सतत आपल्या मनासारखं व्हावं असं आपल्याला वाटत असतं आणि मग आपल्याला खूप वाईट वाटतं मनाविरुद्ध झालं की. त्याच्यामुळे सुखदुःखाच्या चक्रामध्ये ती आपल्याला अडकवते. दारुण दुःख भोग देणाऱ्या अशा या मायेचा निराश केवळ सद्गुरु कृपेमुळेच होतो. आता मायेचा निराश होतो म्हणजे काय होतं? माया नाहीशी तर होऊ शकत नाही ना. मग सद्गुरू आपल्याला काय शिकवतात? तर या सगळ्या भ्रमित घटनांकडे आपल्याला, घटित घटनांकडे आपल्याला साक्षीभावाने बघायला शिकवतात. आपल्याला ती माया विचलित करत नाही. हे असंच आहे, हे असंच होणार, कधीतरी मनासारखं होणार, कधीतरी मनाविरुद्ध होणार, हे असंच चालू राहणार आहे. तर हे आपल्याला सद्गुरू तो दृष्टिकोन देतात, तो विचार देतात सद्गुरू. म्हणून सद्गुरू महत्वाचे की माया ही केवळ मृगजळच आहे, ही केवढी आश्चर्यकारक घटना आहे.
एरवी जीवमात्राला त्रास देणारी माया, माणसाला सतत विचलित करणारी माया, या मायेकडे मनुष्य साक्षी भावाने तटस्थतेने पाहू शकतो, ते केवळ सद्गुरु कृपेनेच. सद्गुरूला तुम्ही एकदा अंगीकारलं आणि त्याची ज्यावेळेला तुम्ही साधना चालू केली की मग या घडणाऱ्या घटनांकडे साक्षी भावाने बघता येणार. आपलं मन विचलित होता कामा नये. आपण एक चांगल्या स्थितीला राहणं आणि आपली साधना चांगल्या रीतीने चालू ठेवणं. दुःख होणार पण दुःखाच्या योगे वाहवत न जाणं. म्हणजे ज्ञानदेवानी म्हटलंय ना की दुःखाने खचू नये आणि सुखाने नाचू नये असं म्हटलंय. भावभावना आहेत. माणूस हा जिवंत, म्हणजे त्याचं एक ते जिवंतपणाचं लक्षण आहे भावभावना असणं. त्यात चूक काहीच नाही. पण सुखाबरोबर वाहवत जाणं आणि दुःखाने खचून जाऊन कुठल्याही पुढच्या परिस्थितीला चांगल्या रीतीने तोंड न देण्याची आपली परिस्थिती करून घेणं, हे होऊ नये. हे सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला समजतं. असं त्यांनी इथे म्हटले. सद्गुरु कृपेचाच हा महिमा आहे. आणि म्हणूनच नाथ म्हणतात की गुरुभक्तापुढे माया मृगजळवत होते. जो गुरुभक्त आहे, गुरुला अंगीकारलेला किंवा गुरुची उपासना करणारा, गुरुचं ऐकणारा जो सत्शिष्य आहे, ऐक सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. हे पण महत्वाचं आहे. कारण आपल्या सामान्य लोकांच्या मनामध्ये शंकाच आजार येतात. पटकन विश्वास आपण ठेवत नाही. पण त्यांनी आपल्यापेक्षा काहीतरी जास्त अनुभवलेलं आहे. त्यांची स्थिती एक वेगळी आहे. असे आपण म्हणतो की स्वस्वरूप स्थिती झालेली आहे त्यांची. तर त्यांचं ऐकलं पाहिजे. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. तर असे विश्वास ठेवणारे गुरुभक्त असतात त्यांना माया मृगजळवत होते. ऐसी ये माया सबळ एवढे रचिले जगड व्याळ, ते गुरुभक्तापुढे केवळ मिथ्या मृगजळा होऊन ठेली. म्हणजे इतकी माया सबळ आहे, तिने एवढं सगळं जगडव्याळ व्यापलेलं आहे, जगडव्याळ निर्माण केलेलं आहे, ते गुरुभक्तापुढे केवळ मिथ्या मृगजळ होऊन राहिली. म्हणजे ती किती भ्रामक आहे, किंवा ती किती नश्वर आहे, किंवा ती किती खोटी आहे, ती किती परिवर्तनशील आहे. आज आहे तसं उद्या राहत नाही. आपण म्हणतो कालच्याच पाण्यात मी आंघोळ केली, नदीवर जाऊन आंघोळ केली. पाणी कालचं नसतं, ते वाहून गेलेलं असतं. कालचं पाणी कधीच पुढे. हे मृगजळवत आहे. हे वस्तुस्थितीने नसलेल्या मायेचा धिंगाणा अज्ञानी लोकांना चालतो. ज्ञानवंतांपुढे हिचं अस्तित्व टिकत नाही किंवा अस्तित्व नसतंच. जेथे अज्ञानाचा सुकाळ तेथे मायेचा गोंधळ. अज्ञानी लोक जे असतात ते मायेच्या अंगाने भ्रमित होतात. मायेला त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं स्थान असतं आणि ते सतत विचलित होतात, सतत अस्थिर असतात, सतत कष्टी असतात, सतत दुःखी असतात, सतत असमाधानी असतात. आनंदाची प्राप्ती त्यांना होऊ शकत नाही. आणि गंमत अशी असते की आपण अशाश्वत गोष्टींपासून शाश्वत ज्ञानाची किंवा शाश्वत आनंदाची अपेक्षा करतो. इथेच आपली पहिली चूक आहे. शाश्वत आनंद पाहिजे असेल तर शाश्वताचीच कास धरली पाहिजे, हे आपल्या लक्षात येत नाही. तर तेच त्यांनी इथे म्हटलेलं आहे. जेथे अज्ञानाचा सुकाळ तेथे मायेचा गोंधळ, जो ज्ञाता अनुभवी केवळ तेथे विटाळ मायेचा. त्याला मायेचा तो काही दखलच घेत नाही. तो तिला शिवायलाही जात नाही. तो तिचा शिवायला जात नाही इन द सेन्स त्या विचारच करत नाही. त्याच्या मनाला ते शिवत नाही अजिबात. तेथे विटाळ मायेचा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आत्मज्ञान नसल्यामुळे जीव मात्र देहाच्या बंधनात पडलाय. देहबंधनाने पुढील सर्व नर्क परंपरा मांडून ठेवली आहे. नाथ काय म्हणतायत? नर्क म्हणजे गर्भवास, गर्भी पचावे नवमास, नाना दुःखे होती जीवास, त्याहून विशेष दुःख काय. समर्थाने पण म्हटलं ना, जन्म हे दुःखाचे मूळ. ही सगळी दुःख परंपरा आहे पूर्वसंचिताने. आपल्याला वाटतं छान झालं, पण इथे कुठेतरी हे सगळं तुटलं पाहिजे. ही शृंखला तोडता आली पाहिजे. हे दुष्ट चक्र भेदता आलं पाहिजे. हे जन्म मृत्यू स्वर्गवास नरकवास जे काय आहे ते सगळं भेदता आलं पाहिजे. आणि ते भेदण्यासाठी आपल्याला सद्गुरु कृपा किंवा सद्गुरूंची कास धरायला लागते. म्हणजे गर्भातल्या दुःखाचा, जसं समर्थाने म्हटलंय की जन्म हे दुःखाचे मूळ, मृत्यूच्या क्षणी दारुण यातना होणाऱ्या प्रसंगाचा आणि मृत्यूनंतरच्या कर्मानुसारी प्राप्त होणाऱ्या भयंकर यातनांचा अनुकूल प्रतिकूल हेलकाव्याने जीव कासावीस होतो.
म्हणजे जन्म म्हटला की जन्मच येताना मृत्यू घेऊन येतो, फक्त कधी ते आपल्याला माहिती नसतं. रिटर्न तिकीट हातात दिलेलं आहे भगवंतानी आपल्या, पण आपल्याला डेट अँड टाइम वी डोंट नो, आपल्याला माहिती नाही कधी येते. म्हणून आपण खूप खुशारक्या मारतो ना. आपल्याला असं वाटतं वा आपण अमरपट्टाच घेऊन आलो. म्हणजे युधिष्ठिराने तेच उत्तर दिलं ना, की सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट काय आहे असं त्याला विचारलं ज्याला यमाने. त्याने सांगितलं की लोक बघतात मृत्यू होत असताना, पण स्वतः मात्र वागताना असे वागतात. तर ते म्हणून त्यांनी म्हटलेलं की ही जी सगळी आहे त्यांनी कासावीस होतो माणूस, कुणीही विचार करत नाही की या 3 गोष्टींचा विचार केला तरच मनुष्य अंतर्मुख होईल. म्हणजे म्हणून चिंतन केलं पाहिजे म्हणतात. चिंता करू नका तुम्ही मृत्यूची, मृत्यूचं चिंतन केलं पाहिजे. आणि मृत्यूचा विचार हा सतत आपल्या बरोबर असला पाहिजे की एक ना एक दिवस आहे, पण तो आपण अशुभ मानतो. हो, जो शाश्वत विचार आहे तोच आपण अशुभ मानतो. बोलू नकोस काहीतरी, संध्याकाळची वेळ आहे, कशाला काहीतरी अमंगळ बोलतेस किंवा बोलतोस असं म्हणतो आपण. पण तो शाश्वत विचार आहे ना. म्हणजे विनोबानी पण म्हटलंय ना की मृत्यू हा अटळ आहे, पण असं कोणी म्हणत नाही तू पण मरणार आहेस मी पण मरणार आहे, तो मरणार आहे, किंवा थर्ड पर्सन विषयी बोलतो आपण, किंवा तो गेला असं म्हणतो आपण. पण एक ना दिवस आम्हाला पण आहे, हे मला पण आहे, हा विचार असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे हा जो आहे ना, म्हणजे पुढील जन्मी हे सगळं भोगावंच लागतं. आणि मनुष्य वाटेल ते अनाचारी अत्यंतिक प्रपंचाच्या आसक्तीने दुर्विचारी जीवन व्यतीत करत चाललाय. पण त्याच्या हे लक्षात येत नाही की पुढील जन्म हे सगळं आपल्याला भोगायचं आहे. म्हणून हा जन्माच्या यातना, मृत्यूच्या यातना आणि मृत्यूनंतर पुन्हा पुढच्या जे सगळे अनुकूल प्रतिकूल जे असेल त्याचं आपल्याला भोग हे सगळं आहे. ही जी आहे ना, हा विचार खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ना की क्रियमाण कर्म जी आहे ही क्रियमाण कर्म निष्काम करावी. गीतेचं संपूर्ण सूत्रच ते आहे ना, निष्काम निरहंकारी कर्मयोग. हे प्रधान सूत्र आहे गीतेचं, मधून वाहणार. त्याच्या भोवती सगळी गीता बेतलेली आहे. आणि तिथे त्यांनी म्हटलंय सकाम कर्म ही माणसाला तिथल्या तिथे फिरवतात, त्याची प्रगतीच होऊ देत नाहीत. कृपणा फल हे बाबा. निष्काम निरहंकारी कर्म माणसाला अंतःकरण शुद्धीपर्यंत नेतात आणि मग त्याची प्रगती होते, त्याची पुढे कुठेतरी उन्नती होते. म्हणून ही सकाम कर्म जी आहेत ही माणसाला तिथल्या तिथेच फिरवतात. म्हणून एकांतात या साऱ्या सुखदुःख भोगांचा विचार केला तर मनावर परिणाम होतोच. आणि म्हणून म्हटलंय की चिंतन या सगळ्याचं झालं पाहिजे. आणि नरकवासी दुःख भोगाचा अंतर्मुखून विचार केला पाहिजे. पण माणसाला विचार करायला वेळ नाही. मगाशी जसं आपण म्हटलं, स्वतःजवळ बसायला वेळ नाही, विचार करायला वेळ नाही. तो अहोरात्र प्रपंच आसक्तीमध्ये डुबून गेलेला आहे. द्रव्याचा परिग्रह करता करता पापाचाच परिग्रह करतोय असं नाथ इथे म्हणतात. पापाचाच परिग्रह जास्त होतो, त्यामुळे संसार सागरात गटांगळ्या खात मरणाचे भय सदैव त्याच्या पाठीशी असतेच असते. मोहामुळे सतत तो पापाचाच परिग्रह करतो. परिग्रह म्हणजे संग्रह. म्हणजे व्यक्तिगत पातळीवर आलो की आपण प्रत्येक वेळेला म्हणतोच ना, त्याने काय होतं, याने काय होतं, हा एवढं करूच आहे, असं करूच आहे, याने पैसे मिळतील, त्याने असं नाही तसं नाही. अशाने बारीक 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 सगळं साचत जातं आणि पुढच्या जन्माची पण पुंजी काही फारशी आपल्या ठिकाणी चांगली राहत नाही. नाथ म्हणतात सुखधरोनी प्रपंचाचे संचित होत असे पापाचे, भरते दाटे भवसिंधूचे जन्म मरणाचे भय थोर. म्हणजे सुखधरोनी प्रपंचाचे संचित होत असे पापाचे, मोहामुळे पापाचं संचित होतं. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, तसं हे सगळं होतं. आणि मृत्यू तर जन्मताच आपल्या सोबत आहे. नरकाची वाट टाळायची असेल तर या मृत्यूचे सतत भान असणे आवश्यक आहे. मृत्यूचे अखंड अखंड भान ठेवले तरच तो समस्त मायाजाळ जे ते तडून जाईल किंवा जाळून भस्मसात करू शकेल, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. म्हणजे अंतर्यामीच्या परमशीतल महन मंगल ब्रह्मसाम्राज्याची यात्रा तो करू शकेल. आणि यासाठी गुरुकृपा महत्वाची आहे. आता अंतरंगीचं ब्रह्मसाम्राज्य समजावून घेण्यासाठीच आधी आपल्याला अंतःकरण शुद्धी खूप महत्वाची आहे. ब्रह्मसाम्राज्य अंतःकरणामध्ये एवढं भरलेलं आहे, ओतप्रोत समजते कुठे आपल्याला, कारण आपल्या अंतःकरणात बरंच काही वेगळं वेगळं भरलेलं आहे ना. राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, आसक्ती आहे, अहंकार आहे.
म्हणून अंतःकरण शुद्धीशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही असं म्हणतात. आणि म्हणून ते निष्काम कर्म सांगितलेलं आहे की निष्काम निरंकारी कर्मातूनच अंतःकरण शुद्धी होणार आहे. त्याच्यासाठी मग स्वधर्म सांगितलेला आहे. ही सगळी चेन आहे. त्याच्यामुळे हे त्यांनी इथे म्हणले की ब्रह्मसाम्राज्याची अंतरयात्रा केल्याशिवाय हे समजत नाही. आणि तेही त्यासाठी गुरुप्रसाद किंवा गुरुकृपा अत्यंत महत्वाची आहे. उपासना, प्रसाद, गुरुचरणामृत निषेधीनं प्राशन जन्ममृत्यू चुकवावा असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. म्हणजे मृत्यूचे भान नसणाऱ्या विषयासक्तीच्या चिखलात रुतलेल्या जीवास या अमृतानंदमयी अंतरयात्रेबद्दल काहीही कळू शकणार नाही. म्हणून मृत्यूचं भान, मृत्यूचं भय नको, मृत्यूची चिंता नको, मृत्यूचं भान हवं आणि मृत्यूविषयीचं चिंतन हवं. चिंता करून ते टळणार नाही ना. काळजी करून काय उपयोग आहे? घाबरून काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. येणारच तो, काही झालं तो कसा, कुठे, केव्हा गाठेल काही सांगता येत नाही. त्याचे ते भान असलं पाहिजे, त्याच्याविषयीचं चिंतन असलं पाहिजे. हे त्यांना इथे महत्वाचं सांगितलेलं आहे. भवसिंधूच्या डोही विषयाचा गळ घातला पाही, काळ लक्ष दिशा दाही, जीव सर्वही भक्षावया. आता इथे त्यांनी एक फार छान कल्पना केलेली आहे की भवसिंधूच्या डोहामध्ये त्यांनी विषयाचा गळ घातलेला आहे. विषय म्हणजे आपण जे भोगतो ते विषय सगळे, ज्या वेगवेगळ्या वस्तू आपल्याला लागतात लौकिक जगामध्ये, खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, न्यायला पाहिजे, चांगलं पाहिजे, राहायला पाहिजे, घर ते सुखासीन पाहिजे, लक्झरियस पाहिजे, आरामदायी पाहिजे, अशाने जी आपली जंत्री वाढत जाते त्या विषयाचा गळ त्याने घातलेला आहे. आणि मग त्या गळाला काय होतं, आपल्या घशात ओढण्यासाठी काळाने या विषयाचा गळ टाकलेला आहे बघा. आणि या गळाला असलेले विषय खाद्य वरून चाकताना गोड लागते, पण आज जीव घेणारे विष पेरलेले असते. गोड गोड वाटतं ना वरून सगळं, किती छान वाटतं. 2 BHK, 3 BHK, 4 BHK, 5,000ची साडी, 10,000ची साडी, पंचपक्वान्नाचं ताट. काय हल्ली केळवणाला पद्धत म्हणे पंचपक्वान्न करायची. बरं वाटतं सगळं हे ऐकताना किंवा भोगताना. पण त्यांनी असं म्हटलेलं की वरून गोड वाटतं पण आतून कडू आहे, कारण तिथेच माणसाची अवनीती आहे किंवा अधोगती आहे. कारण हे सगळं आवरल्याशिवाय आपल्याला आपली ताकद राहणार नाही ना. आणि ती ताकद आपल्याला आत वळवायची आहे ना, अंतरंगामध्ये वळवण्यासाठी. म्हणून हे डेंजरस आहे, म्हणून हे धोकादायक आहे. ते विषय जे सगळे आहेत ते, असं त्यांनी इथे म्हणले, विषय अनित्य आहेत आणि त्यापासून नित्य सुख मिळणारच नाही. जसं आपण मगाशी म्हटलं तसं अनित्यातून नित्याची प्राप्ती होऊच शकत नाही. आणि मग या विषय सुखामध्ये दुःखच दुःख आहे हे कळायला हवं. हे अतिशय कठीण आहे, पण हे कळायला हवं असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. म्हणजे माऊली म्हणते की सुखाचा अंगरखा घालून दुःख आलंय. जसं आपण म्हटलं की सुख सुख म्हणत आहे, दुःख टाकून आलं, तसा हा प्रकार आहे. आणि म्हणून मनुष्याने सावध झालं पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे हा वरचा अंगरखा जो पांघरलेला आहे तो त्याला भाळून उपयोग नाही. त्या विषयाने मनुष्य होरपळून निघतोय, विषयाचं विष होत आहे त्या. म्हणून एक ठराविक हे झाल्यानंतर, आणि गंमत अशी की हे आपलं आपण थांबत नाही, आपल्याला थांबवायला लागतं जाणीवपूर्वक. हे कुठेतरी आपण, तुम्हाला पण हे पटत असेल की आपण स्टॉप करायला लागतो की नाही आता इथून पुढे हे नाही, हे मी करणार नाही, हे मला नको आहे, किंवा काही जे व्हॉट एव्हर येत नाही जे आपण करू शकत असू ते, की आता मी इथून पुढे साडी घेणार नाही, किंवा इथून पुढे मी एवढं नियमित जेवेन. आता ते डॉक्टर सरदेसाईंनीच मला पण म्हटलं होतं ना की 60 नंतर रात्रीचं जेवण सोडून द्यावं, गरजच नसते शरीराला तेवढी. हे कुठेतरी आपल्याला स्वतःला नियम, शिस्त लावून घ्यावी लागते ना. सेल्फ डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तेच त्यांनी इथे म्हटलेलं आहे. म्हणून मग हा विषय जो आहे ते विषयाची किमया वर्णन करताना माऊली म्हणते की खरं तर विषय सेवनाने मनुष्य तत्काळ मरतो, पण विषय विष चढत गेले की मनुष्य तत्काळ तर मरत नाहीच, उलट त्याला हे वस्तुता कडू असलेले विष अधिक अधिक गोड वाटू लागते आणि मग हळूहळू ते त्याला मारते. हा जो विषय आहे, आणि हे सगळं कळायला आपल्याला हे मुळात आधी या सगळ्या शक्ती आत लावायलाच गुरुकृपा अत्यंत महत्वाची. तुमचं नित्य साधन, नित्य उपासना ही खूप महत्वाची आहे. सद्गुरु वचनावरती विश्वास ठेवून एखाद्या ग्रंथाचं अनुगमन करणं,
एखादी हे जे आहे शिकवणूक जी आहे ती मनामध्ये ठेवणं, तिचं चिंतन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मग हा जो आहे या विषारी अनर्थापासून सुटका करून घेणे अशक्य आहे. पण त्याला नाथांनी एक अमृतमयी उपाय सांगितलेला आहे, तर सद्गुरूचं शरण जावे. सद्गुरू काळाचाही काळ आहे हे काळासही माहीत आहे. म्हणून तर मनुष्यास काळ म्हणजे स्वभाव प्रकृती ही परमात्माकडे वळू देत नाही. सद्गुरू हा काळाचाही काळ आहे, कारण तो आपल्याला सगळं समजावून सांगणार. काळावर कसा विजय मिळवावा हे सद्गुरू आपल्याला समजावून सांगणार आहे. जो सद्गुरूची शरण जाय तो काळाचाही काळ होय, काळ तयाशी शरण जाय, हे बोलत आहे वेदांत. असं नाथ इथे म्हणतायत की हे वेदांतात सांगितलेलं आहे की सद्गुरू हा काळाचाही काळ आहे. म्हणजे हे जन्ममृत्यूचं बंधन समूळ नष्ट होणे आणि नित्य निरंतर निजानंदाचे घर लाभणे, या दोन्ही गोष्टी सद्गुरू कृपेविना शक्य नाहीत. सद्गुरू कृपेविना पावले मोक्षाचे सदन, भूत भविष्य वर्तमान ऐकले नाही जनी कोठे. भूतकाळातही ऐकलं नाही, वर्तमानातही ते शक्य नाही आणि भविष्य काळातही ते होणार नाही. एका सद्गुरू कृपेविना न तुटे जीवाचे बंधन, सद्भावी जे भाविक जन तयासी हे वचन मानिले. म्हणजे सद्गुरू कृपेविना हे जीवाचे बंधन जे आहे हे बंधन तुटत नाही. कारण या सगळ्याकडे साक्षीभावाने बघायला लागल्याशिवाय, या सगळ्याचा मोह आवरल्याशिवाय हे जीवाचं बंधन तुटत नाही. साक्षीभाव म्हणजे काय? तर या सगळ्या घटनांमुळे आपण जे विचलित होतो ते विचलित व्हायचं नाही. कुठलाही परिणाम आपल्यावरती होऊ द्यायचा नाही, ते ॲक्सेप्ट करायचं. ॲक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्वीकृती, या सगळ्या अध्यात्मशास्त्रात स्वीकृतीला खूप महत्त्व आहे. कुठली गोष्ट स्वीकारली की मग ती, आणि स्वीकारणं म्हणजे मनापासून स्वीकारणं, पूर्ण डायजेस्ट करणं. नाहीतर सारखं नुसतं म्हणायचं आता मी स्वीकारलंय, आता मी स्वीकारलंय, पण त्या गोष्टीबद्दल परत परत तक्रार करत राहायची. ही पण खूप लोकांची सवय असते. नुसतं तोंडाने म्हणतात की आता मी स्वीकारलंय, आता मी स्वीकारलंय. ती स्वीकृती सुद्धा मनापासून आणि खरीखुरी पाहिजे. ज्याला एखाद्या विषयाची स्वीकृती असते ना कुठल्याही, त्याला त्या विषयाचा उच्चार सुद्धा तो माणूस करत नाही, कधीच करत नाही उच्चार. तो खरा ॲक्सेप्टन्स. त्याच्यामुळे हा जो आहे विचार की पूर्णपणे स्वीकारून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. बहुत बोलून या काय, ज्याचे पदरी पुण्य होय, तोची सद्गुरूची शरण जाय, मुक्तीला आहे त्याची याची देही. म्हणजे आता हे पुन्हा त्यांनी सांगितलेलं की ज्याच्या ठिकाणी पुण्य आहे, पदरी पुण्य आहे, तोच सद्गुरू करतो. हे तर आहेच, आपल्याला माहितीच आहे. ज्याचं संचित चांगलं आहे त्यालाच या सगळ्या गोष्टींचं कुठे ना कुठेतरी जाणीव होते. पुण्य आहे त्याच्या गाठी काही. आज गीता धर्ममंडळाला आपले पाय लागणं इथे सुद्धा आपलं पुण्यच आहे काही ना काहीतरी. या वास्तूमध्ये आपल्याला यावंसं वाटणं हे सुद्धा आपलं पूर्वजन्मीचं सुकृत आहे काही ना काहीतरी. सगळे लोक येतात का? नाही येत. लोक सांगतात नाही, मला नाही, मला वेळ नाही, मला कंटाळा येतो, मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय. त्याचे हे संचित असतं, हे पुण्य आहे. जसं सद्गुरू लाभणं आणि सद्गुरूची कृपा होणं याला सुद्धा पुण्य लागतं. पण निदान या क्रियमान कर्मामध्ये आपण ते जर चांगल्या रीतीने करत गेलो तर त्या पुण्याचा संचय आपल्या ठिकाणी नक्कीच होतो. हे त्यांना इथे सांगायचं आहे. म्हणजे आनंदमयी जीवन जर आपल्याला जगायचं असेल, परमशांत रसमयी असं जे जीवन जगायचं असेल तर सद्गुरू कृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे. याची देही याची डोळी, भोगीचे मुक्तीचा सोहळा, ऐसा कोणी एक विराळा, तोची जिव्हाळा स्वरूपाचा. म्हणजे याची देही याची डोळा, आपल्याला जर मुक्तीचा सोहळा जर आपल्याला उपभोगायचा असेल तर आपल्याला सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. मुक्ती म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, हिंदू धर्मातच ही कल्पना आहे की याची देही याची डोळा, मुक्तीचा सोहळा भोगता येतो, मरण आलंच पाहिजे असं नाही. मुक्ती याचा अर्थ असाच आहे की मुक्ती म्हणजे आपला आनंद हा चिरकाल टिकणारा, कुठल्याही बाह्य गोष्टींवरती अवलंबून नसणारा, सतत आनंदमयी वृत्ती असलेला, सतत प्रसन्न असलेला, सतत बुद्धी स्थिर असलेला, प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. की प्रसन्न मन असलं की मग बुद्धी पण आपोआप स्थिर राहते, ती आपल्याला चांगला विचार देते, ती आपल्याला योग्य निर्णय देण्याची क्षमता देते. तुकारामांनी म्हटलं ना, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ते हीच मुक्ती आहे.
हीच मुक्ती आहे. म्हणजे मागे पण मला वाटतं सांगितलं असेल मी की भाऊ असं म्हणायचं नेहमी की आध्यात्मिक माणूस कसा कसा ओळखावा, तर जो सदा प्रसन्न आहे आणि जो आपल्या भोवतीचं वातावरण पण प्रसन्न करतो तो आध्यात्मिक माणूस. हीच मुक्ती आहे. आपलं सुख आपलं दुःख आपलं सुख आपण, मला हे मिळालं ना हा म्हणजे बरं, हे मिळालं ना म्हणजे बरं, मग मी सुखी होईल, मग मी हे किती काळ ही चेन आपण होणार. अमुक झालं म्हणजे मी सुखी होईल, तसं नाही. आपलं स्वतंत्र असलं पाहिजे. म्हणजे डिपेंडन्सी आपली कमी कमी होत गेली पाहिजे. याच्यावर अवलंबून त्याच्यावर अवलंबून असं नाही. हा जे शुद्ध रसपान करणं हे जमलं पाहिजे. आणि सगळ्यांशी आपल्याला सारखंच प्रेमभावाने वागता आलं पाहिजे. याच प्रेमलहरी आहेत. ते कुठेही कुठेतरी पाठीमागचं मनात ठेवायचं, कुठेतरी हेवे दावे दुजाभाव मत्सर हे मनात न ठेवता प्रत्येक वेळेला आपल्याला सगळ्यांशी चांगलं वागता आलं पाहिजे. हा जो विचार आहे, हा विचार नाथांनी इथे म्हणजे आनंद प्रेमलहरीमध्ये त्यांनी सांगितलेला. आणि गुरु आपल्याला हा दृष्टिकोन देतात. म्हणून सद्गुरू हे अत्यंत महत्वाचे आहेत. हे सकळ साष्टांग नमन तुम्ही जावे सद्गुरूशी शरण, चुकवावे जन्म मरण, पावावे सुख मोक्षाचे. हे त्यांनी इथे सांगितलेले की सकळ साष्टांग नमन तुम्ही जावे सद्गुरूशी शरण. चुकवावे जन्म मरण म्हणजे काय? सृष्टी आहे म्हणजे उत्पत्ती स्थिती लय सगळं आहे, जन्म मरण आहे, सगळं आहे. मग जन्म मरण चुकवावं म्हणजे काय? जन्म मरण चुकवावं म्हणजे जन्म मरणाकडे सुद्धा साक्षीभावाने बघता आलं जातं. मृत्यू झाल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं कुणाचं, पण ते एक अटळ सत्य आहे याची जाणीव कुठेतरी मनामध्ये असली पाहिजे. त्याची जी योजना आहे त्यानुसार हे सगळं झालेलं आहे याची कुठेतरी जाणीव असली पाहिजे मनामध्ये. हा जो आहे आणि जन्माचा सुद्धा किती आनंद करायचा ह्यालाही कुठेतरी बंधन असलं पाहिजे. कारण हे सगळं अटळ आहे. पुढचा जो सगळं प्रवास आहे ते सगळं अटळ आहे. असं ते चुकवावे जन्म मरण, पावावे सुख मोक्षाचे असं त्याने ते म्हटलेलं आहे. सद्गुरू विना आत्मज्ञान लाभत नाही. हे सांगताना प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्णाचे सुद्धा त्यांनी दाखले दिलेले आहेत की आपल्याला सगळ्यांना माहिती की तेही गुरुगृही जाऊन राहिलेले आहेत. त्यांनीही सद्गुरूकडनं विद्या प्राप्त करून घेतलेली आहे, आत्मविद्या प्राप्त करून घेतलेली आहे, आत्मलाभ करून घेतलेला आहे. आणि असं जर केलं तरच जन्ममृत्यूची नरक परंपरा जी त्यांनी म्हटलेलं आहे ती टळू शकते. असा जो हा आहे उपाय म्हणजे ऐसा हो आवया एक उपावो, जीव भजावा सद्गुरू राहो, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि विषयाशक्ती ज्याची उडे त्या नाव चिच्छुद्धी जोडे, ते हृदय हरी आतुडे सर्व सापडे परमात्मा मग. कारण या सगळ्या ठिकाणी ना शुद्ध भाव अतिशय महत्वाचा आहे. ते गाणं माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, मन शुद्ध तुझं चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. त्याच्या भाव जो आहे ना शुद्ध भावातूनच ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. आणि तो शुद्ध भावाची जी जोडणी आहे ना आपल्या ठिकाणी असलेली ती आपल्याला सद्गुरु कृपेनेच प्राप्त होते. आणि सद्गुरू म्हणजे अगदी मानव देहरूपी तुम्हाला सद्गुरू नाही मिळाले तरी आज ग्रंथ आहेत, विचार आहेत, जे काही आहे शास्त्र आहे, कुठेतरी तुम्ही एक तुमची निष्ठा ठेवून जर तुम्ही तुमची वाटचाल केलीत तर शुद्ध भाव, जसं मलिन आरशावरती प्रतिबिंब स्वच्छ पडत नाही आरशावर मळ असेल तर, तसं तुमचं अंतःकरण मलिन असेल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. ज्ञानाचं प्रतिबिंबच त्यात पडणार नाही. पण भाव शुद्ध असेल, अंतःकरण शुद्ध असेल तर तिथे ज्ञानाची प्राप्ती आहे. आणि या अंतःकरण शुद्धीची प्राप्ती कशी करून घ्यावी यासाठी सद्गुरूला शरण जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. भाव खूप महत्वाचा आहे. अन्यथा मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशा तऱ्हेची अवस्था होऊ नये हे त्यांनी अतिशय महत्वाचं सांगितलेलं आहे. म्हणजे भावे भक्ती फळे भावे देव मिळे, निज भावे सोहाळे स्वानंदाचे. निजभाव, निज म्हणजे स्वतःचा, स्वतःचा भाव जेवढा तुम्ही उन्नत करत जाल भाव तसा देव, तसं तसं तुम्हाला हा देव नक्की कसा आहे, हे जगत नक्की कसं आहे आणि तू कसा आहेस. मुळात आधी आपण सोहम म्हणतो, पण सोहम म्हणताना सुद्धा
नक्की काय आहे हे समजावून घ्यावं लागतं. तेच मगाशी आपण बोललो, टर्फलच हातात येतात. मी सोहमचा जप करतो किंवा करते, पण सोहमचा जप करताना तू कसा आहेस हे तुला कळलं का? जगत काय आहे ते तुला कळलं का? जगदीश्वर कसा आहे तुला कळलं का? तोच मी आहे, तो कसा आहे तुला कळलं का? हे कळणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं की भावे भक्ती पळे, भावे देव मिळे, निज भावे सोहळे स्वानंदाचे. अतिशय सुंदर आहे. निज भावे सोहळे स्वानंदाचे. तुमचा भाव जसा तुम्ही उत्कट कराल, उत्कट भाव पण खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. उत्कट भाव पाहिजे, उन्नत भाव पाहिजे, तर मग सोहळे स्वानंदाचे. स्वानंदाचे आनंदी आनंद आहे, सगळीकडे सोहळे आहेत, उत्सव आहेत. तेच समर्थाने म्हणले, एक गुरु एक देव, कोठेतरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही. भाव नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. आणि हा शुद्ध भाव करून घेण्यासाठी सद्गुरु कृपांकित होणं हे अत्यंत महत्वाचे. हे आपण आज नाथांचा जो प्रेमलहरी ग्रंथ आहे त्यातनं थोडंसं हे उद्बोधन आपण आज करून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. थांबूया आता इथे. धन्यवाद.